बरोबर. सुखावह बैठक, साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवूया. हाताची कोपरं शरीराच्या लगत असतील. मान मध्यभागी, आपली हनुवटी जमिनीला समांतर असेल आणि डोळे अलगद मिटलेले. आहे त्या बैठकीमध्ये स्थिरता. बंद डोळ्यांनी आपण जी बैठक धारण केली, साधी मांडी, या संपूर्ण स्थितीचं निरीक्षण करूया. घेऊन पावलापासून मस्तिष्कापर्यंत देह धारणा, साधी. हाताची कोपरं शरीराच्या लगत आहे. पाठीचा कणा समस्थितीमध्ये. डोळे अलगद मिटून हा संपूर्ण आकृतिबंध आपण तपासून पाहत आहोत आणि आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न करत आहोत. कुठलीही हालचाल न करता. ऐकायला येतं का? जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. श्वास घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. श्वास सोडताना ते नियंत्रित आतल्या दिशेला जात आहे. याची जाणीव. आंतरिक सजगता. देहाने स्थिरता प्राप्त झाली की जाणीव श्वासाची. प्राणधारणा, इनर अवेअरनेस. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. पुढील 1 तास हा स्वतःसाठी आहे, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी आहे. याकरिता शरीर व मनाने स्थिर होऊया. ज्या उद्देशाने आपण योग साधना करत आहोत, त्यासाठी लागणारी पोषक ऊर्जा आपण आपल्यामध्ये सामावून घेऊया. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती एक दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने संपूर्णपणे हा श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. आपल्या मनातली भीती, आळस, दुखणी त्या श्वासासोबत सावकाशपणे बाहेर पडत आहे. शरीर मनाने आपण स्थिर होत आहोत. वर्गाला सुरुवात करण्यापूर्वी 3 ओंकार एका लागोपाठ एक करूया. आहे तो श्वास सोडून देऊन एक सहज श्वास घेऊन घेऊया. घेतलेला श्वास सोडत असताना ओमचा उच्चार करूया. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून, जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. आपले आई वडील, आद्य गुरुजन, इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या साधनेला सुरुवात करूया. गुरुवंदना एकत्रित. गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वर. म्हणते
साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हलकशी आपली मान पुढे झुकवायची आहे. सावकाश मान सरळ. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. माझा आवाज येत नाहीये का? बरोबर येतोय ना? असं करून सांगा. आवाज येतोय बरोबर? येतोय ना? ओके. तर हरिओम. मी आहे आपली योग शिक्षिका योगिता सकपाळ. थोडक्यामध्ये माझी ओळख करून देते. मी 2016 मध्ये योगा टीचर ट्रेनिंगचा डिप्लोमा कंप्लीट केला. म्हणजे ही थोडीशी माझी योग साधनेची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगत आहे की कशी इथे सुरुवात झाली. तर 2016च्या आधी डिप्लोमा करण्याच्या आधी योगबद्दल मला तितकीशी काहीही माहिती नव्हती. सर्वसाधारण आयुष्य मीही जगत होते. ऑफिसला जायचं यायचं आणि आपली नेहमीची कामं करायची. पण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी आमच्या ऑफिसमध्ये सुरू झाली होती. ती म्हणजे एव्हरी फ्रायडे आपल्याला एक अवेअरनेस म्हणून एक योग साधना करायची. कारण की 2015 पासून पहिला योग दिवस सुरू झाला होता आपल्या संपूर्ण विश्वामध्ये. म्हणजे इंटरनॅशनल योग डे आपण 21 जून पासून 21 जून आपला असतो. तर हा 21 जूनचा योग हा 2015 पासून सर्वसामान्यपणे सुरू झाला होता. आणि मग त्याचीच एक अवेअरनेस म्हणून किंवा सगळ्यांमध्ये हे सगळी म्हणजे एक हेल्थ अवेअरनेस यायला पाहिजे म्हणून ह्या कॉर्पोरेट सेक्टरवरती सगळीकडेच या ऍक्टिव्हिटी व्हायच्या. तर तशीच ऍक्टिव्हिटी आमच्या ऑफिसमध्ये पण सुरू झाली. कारण की 15-16 वर्ष मी लायब्ररियन म्हणून काम केलं सीबीडी बेलापूरमध्ये. आणि त्या कॉलेजमध्ये ही ऍक्टिव्हिटी सुरू झाली. हे करत असताना कुठेतरी एक छान असं वाटायला लागलं की अरे आपण चांगलं करतोय. आणि तिथले जे गुरु होते ते गुरु मेन म्हणजे सांगायला लागले की अरे चांगली फ्लेक्सिबिलिटी आहे, कर पुढे चांगलं होईल असं एक किंवा एक छान तुला अजून याच्याबद्दलची माहिती मिळेल या उद्देशाने कुठेतरी एक असं वाटायला लागले की हा चालेल ना, करूया आता. फक्त 15 वर्ष 16 वर्ष एकच काहीतरी करण्यापेक्षा अजून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करूया. त्यामुळे मग 2016 मध्ये मी योगा टीचर ट्रेनिंग डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं. आणि ते ऍडमिशन घेतल्यानंतर असं समजायला लागलं, असं जाणवायला लागलं की योग म्हणजे फक्त आसन प्राणायाम आणि ध्यानापुरता मर्यादित नाहीये. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या बऱ्याचशा जणांना माहिती नाहीये. आपण फक्त रोग झालं की योग करायला जातो. पण ऍक्च्युली जर आपण तंदुरुस्त असताना म्हणजे हेल्दी असताना किंवा लहान मुलं समजा आहेत, त्या लहान मुलांमध्ये आतापासून जर तुम्ही जागृती आणलीत ना, तर बरेचसे जे आपले आजार आहेत, जे आपल्या लाईफस्टाईल रिलेटेड आहेत किंवा काही तर जेनेटिक आजार असतात, तर त्यांच्यामध्ये आपण लाईफस्टाईल आजारांमध्ये तर ऑफकोर्स आपण एक त्यांना आळा घालू शकतो, कुठेतरी आपण ते स्टॉप करू शकतो. जेनेटिक रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टींमध्ये ऍटलिस्ट आपण कुठेतरी एक बॅलन्स राहतो. म्हणजे एक अवेअरनेस जागृत झाल्यामुळे आपण त्या अनुषंगाने थोडंसं विचार करायला सुरुवात करतो. आणि पुढे जो होणारा त्रास आहे तो नक्कीच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमुळे कमी होतो. तर हा झाला ही माझी पार्श्वभूमी योग साधनेबद्दलची. आणि टचवूड जेव्हापासून या योग साधनेमध्ये जोडली गेलेली आहे तेव्हापासून स्वतःमध्ये खूप सारे बदल, त्याचबरोबर आपली इम्युन पॉवर वाढवणं किंवा एक स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आणणं, या सगळ्या गोष्टी हळूहळू बिल्डअप व्हायला लागल्या. कारण की जो प्रवास मी आधीचा माझा होता आणि आताचा प्रवास याच्यामध्ये खूप साऱ्या बदल बदल झालेले आहेत. आणि हाच बदल आपल्याला सुद्धा जाणवायला सुरुवात होते जेव्हा आपण एखादी गोष्ट कंटिन्युटी मध्ये करतो. कारण की योग आपल्याला नेहमी सांगतं की अभ्यास करा. म्हणजे जी कुठली गोष्ट आहे ती, आता तुम्ही साधनं आसनं कराल किंवा प्राणायाम कोणाला आवडतो, तर त्याचा ना सतत नित्य नियमाने आपल्याला तो सराव होणं गरजेचं आहे. तरच आपल्याला ह्याच्यामधले लॉंग टर्म बदल आपल्याला दिसू शकतात. कारण की ही ऍलोपॅथी नाहीये. लहान जसं आता गोळी घेतली की लगेच मला 5 मिनिटांमध्ये बरं वाटेल असं नाहीये. योग तुम्हाला कंटिन्यू करायला पाहिजे तरच तुम्हाला त्याचे बेनिफिट्स भेटतात. तर अशा प्रकारे 2016 मध्ये माझा योगा टीचर ट्रेनिंगचा डिप्लोमा झाला.
आणि त्याच्यानंतर असं वाटायला लागलं की अरे हे फक्त आसनं प्राणायाम नाही, याच्यामध्ये अजून पण खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या ग्रंथांमध्ये काही योग साधना सांगितले, काही प्राणायाम सांगितले, शुद्धिक्रिया सांगितल्यात, त्याही आपल्याला थोड्याशा शिकता आल्या पाहिजेत. म्हणून मग 2021 मध्ये एम ए इन योगशास्त्राला ऍडमिशन घेतलं आणि तेही माझं कम्प्लीट झालं. ते झाल्यानंतर असं कळलं की आता तर असं वाटतंय की सगळ्यांना योग चिकित्सा म्हणजे उपचार पद्धती झाली योग ही आता, तर ही उपचार पद्धती सुद्धा आपल्याला शिकता आली पाहिजे. कारण की आत्ताचा जो दृष्टिकोन आहे, आत्ताच्या ज्या लाईफस्टाईलचा हा पूर्णपणे बदललेला आहे. बरेचसे जे आपल्याला सायकोसोमॅटिक आजार किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर जे आजार आहेत ते खूप सारे आपल्याला आता जाणवत आहेत आणि त्या दृष्टीने योग कसा उपयोगी होऊ शकतो, तर हे आपल्याला योग थेरपी सांगते. आणि त्यामुळे 2025 मध्ये माझा योग थेरपिस्टचा कोर्स कम्प्लीट झाला, जी गव्हर्नमेंटची एक्झाम असते. गव्हर्नमेंटने सुद्धा आता योग साधनेमध्ये एक स्टँडर्ड राहण्यासाठी त्यांच्या एक्झाम्स त्यांनी अशा काढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये लेवल 1 to 7 पर्यंत आपण त्या देऊ शकतो. तर त्यातली माझी थेरपिस्टची एक्झाम झालेली आहे. लेवल 7ची एक्झाम ही थोडीशी कन्सल्टंटची, म्हणजे आपण पूर्णपणे त्या क्षेत्रामध्ये डॉक्टर जे त्याप्रमाणे ज्ञान घेतात त्याप्रमाणे ती असते. तर माहिती नाही पुढे मी ती करेन की नाही, पण लेवल 6 पर्यंत माझी थेरपीची एक्झाम झालेली आहे थेरपिस्ट म्हणून. तर अशा प्रकारे योग मी शिकवत सुद्धा आहे आणि शिकत सुद्धा आहे. दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून आम्ही 2022 पासनं आमचा हा प्रवास सुरू केला, योग साधनेचा प्रसार आणि प्रचार. तर ही आता आपली नवीन बॅच आहे, तर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा. तुमचा हा योग साधनेचा प्रवास आजपासून असाच अखंड निरंतर चालू राहो, हीच मी प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून स्वागत करते. तर ही झाली माझी ओळख, माझी पार्श्वभूमी योग साधनेबद्दलची. आता मला तुमची ओळख करून घ्यायची आहे. आपण कुठल्या उद्देशाने हा वर्ग जॉईन केलेला आहे आणि जर आपल्याला काही लिमिटेशन्स म्हणजे काही आजार असतील, काही गोळ्या किंवा ट्रीटमेंट चालू असेल, तर ती कृपया मला सांगा, जेणेकरून पुढे ज्या काही आपण साधना करणार त्या तुम्हाला कुठली साधना तुम्ही करू नये किंवा कुठली शुद्धिक्रिया आपल्याला अवॉइड करायची आहे हे मी तुम्हाला त्या त्या वेळेला सांगत जाईल. तर पटापट तुमचे फक्त माईक ऑन करून जे आमचे जुने साधक आहेत त्यांनी सुद्धा ओळख करून द्यायला हरकत नाही, कारण की पहिला दिवस असतो. पहिला दिवस हा असाच एकमेकांची ओळख आणि काही गोष्टींसाठी आपण ठेवतो. म्हणून कृपया प्रत्येकाने पटापट अनम्यूट होऊन आपली ओळख आणि कुठल्या उद्देशाने हा वर्ग जॉईन केला हे सांगा. हा, इथे 2 जणांचे दिसत आहेत माईक चालू दिसत आहेत. पल्लवी ताई, तुमचा माईक चालू आहे, तुम्ही बोलू शकता. हो हो. मी नमस्कार. मी 2 महिन्यांपूर्वी केला होता महिनाभराचा कोर्स. मला खूप फरक पडला होता, छान वाटत होता. ओके. आणि शुगर कंट्रोल मध्ये आली, डायबिटीस आहे मला आता. पण अच्छा. नंतर समहाऊ मी खूपच बिझी झाले आणि मग मला करणं नाही झालं. पण मग पुन्हा मी आता जॉईन केलाय. हरिओम, स्वागत आहे आपलं. थँक्यू. येस. अजून इथे शर्वरी म्हणून डिव्हाइस दिसत आहे, ते तुमचा पण माईक बोलू शकता. नमस्कार, मी शर्वरी अरविंद देकर, पनवेलला असते. आणि 2-3 वेळा मी हे तुमचं हे केलं होतं, पण काही कारणामुळे मला शक्य नाही झालं अटेंड करायला. माझे पाय खूप दुखतात. मला नंबर ह्याचा L4 L5 हम्म. S1चा हे थोडा प्रॉब्लेम आहे, म्हणजे ते डिस्क हे झालेलं आहे. त्यामुळे मी योगासनानंतर नंतर मी बंद केलं होतं. काही आसनांनी मला आणखी त्रास व्हायला लागला. पूर्वी मी केलेलं आहे, करत होते, पण हल्ली एक 10 वर्ष माझं पूर्ण बंद झालेलं आहे. आता परत सुरू करायचंय. त्या ह्यानी आता वय माझं 56 आहे. त्या ह्यानी अच्छा. मी तसे साधी सोपी आसनं आपल्या ह्याच्यातून जी तुम्ही हे कराल सांगाल ती करून हम्म. मला परत पाय वगैरे जे दुखतात ते कमी होतील. त्यानी म्हणजे जॉईन केलंय. ओके. खाली बसता येतं का, म्हणजे मांडी घालून किंवा काही? हो ना, बसले मी पद्मासनात वगैरे बसू शकते मी. असू शकता. ओके. मग पाय कधी दुखतात तुमचे? 24 hours. अच्छा, सतत दुखणं चालूच असतं पायाचं? हो. व्हेरिकोज वेनचा त्रास पण आहे का? मला कुठलाही असं सायटिका वगैरे असा म्हणजे सगळ्या हं. टेस्ट झाल्या, कुठलाही त्रास काहीच नाहीये त्याच्यात, काही येत नाही.
ना आर्थरायटिस आहे ना काही कोणताही हम्म. त्रास नाहीये. अच्छा. पण 24 तळपायापासून म्हणजे हा हा. इथपासून कमरेपासून तळपायापर्यंत अगदी सतत दुखत असतात पाय. ओके. पूर्वी उभं राहून कामं केली आहेत का खूप सारी? मी हाऊसवाईफच आहे पण उभं राहूनच काम असतं ना तसं त्या पद्धतीने आणि ट्रॅव्हल वगैरे असतं म्हणजे फार्म हाऊस आहे वगैरे तिथे त्यामुळे असतं ट्रॅव्हल असतं तिकडे ओके. जाणं. अच्छा. ठीक आहे. बऱ्याचदा काय होतं, आपण हाऊसवाईफचं जेव्हा आपण म्हणजे घराची जबाबदारी जेव्हा आपण आपल्यावर घेतो ना, तेव्हा आपण आपली जबाबदारी ऍक्च्युली विसरतो. म्हणजे वेळेमध्ये खाणं नसतं. आपण त्या कामाच्या हो. गडबडीमध्ये खूप साऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे घरच्या हा. सदस्यांना सांभाळण्यामध्ये आपण आपला नाश्त्याची वेळ, आपली जेवणाची वेळ, ह्या सगळ्यांकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे मे बी ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. तर खरंच म्हणजे गृहिणींनी सुद्धा स्वतःकडे लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे, जेवढं तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे लक्ष देत असता. स्वागत आहे शर्वरीताई. नेक्स्ट. पटापट अनम्यूट होऊन हा तुम्ही अनम्यूट व्हा. हा कदम सर अनम्यूट. माईक माईक तुमचा बंद आहे. एक मिनिट. हा हा मी तुम्हाला बघा हे केलंय. तुम्ही फक्त तुमचा माईक चालू करा जो बंद आहे. होत नाहीये का? नाही होत मॅडम. हा हा झालं झालं बोलू शकता. हा नमस्कार मॅडम. आता आवाज येतोय? हो हो. हा नमस्कार. माझं नाव डॉक्टर समीर कदम. मी हर्षिल हार्ट हॉस्पिटलमध्ये कार्डियक सेंटरला जॉब करतोय घाटकोपर वेस्टला. अरे वा. हा मग मी आता यंग जनरेशन बघतोय बीपी डायबिटीस कमीत कमी 30 वर्षापासूनच आता चालू व्हायला लागले नवीन लाईफस्टाईलमुळे. मग ते करेक्ट. अवॉइड करण्यासाठी मी हे जॉईन केलेलं आहे. आता माझं सध्याचं वय 42 वर्ष वय आहे मॅडम. अच्छा. ओके. हरिओम. स्वागत आहे आपलं. म्हणजे आपल्याला तर बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेतच. फक्त आता तुम्ही एक त्याला योग साधनेची जोड देताय. हरिओम. स्वागत आहे. नमस्कार. बरं, इथे जर तुम्हाला कुठल्या काही सूचना कराव्याशा वाटल्या तर जरूर करू शकता. कारण की माझा अभ्यास हा योग साधनेपुरता आहे. जर तुम्हाला कुठे असं वाटलं की इथे काही गोष्टी ऍड व्हायला पाहिजेत तर ऑलवेज वेलकम. म्हणजे सूचनांचा ऑलवेज वेलकम. असं नाही की मी जे बोलते तेच करायला पाहिजे असं काही नाहीये. तुम्हाला जर कुठे असं वाटलं की इथे काहीतरी अजून एक्स्ट्रा पाहिजे किंवा या अनुषंगाने आपली साधना व्हायला पाहिजे तर जरूर तुम्ही सूचना तशा करू शकता. ओके ओके मॅडम. धन्यवाद. नेक्स्ट प्लीज. सारिका ताई इथे दिसतात. तुम्ही बोलू शकता. तुमचा माईक फक्त ऑन करा. तुमचा माईक ना ऑन नाही झाला. एक मिनिट मी पुन्हा एकदा चालू करा. मी अनम्यूट तर केलंय तुम्हाला. फक्त नाही होत आहे. तुम्ही ट्राय करा तोपर्यंत बाकीचं कोणीतरी हरकत नाहीये बोलायला. येस डॉक्टर तावडे बोलू शकता. नमस्कार मॅडम. मी लास्ट मंथ पासून जॉईन केलेलं आहे. जुलैची पण बॅच जॉईन केली होती. मी जॉईन करण्याचा उद्देश हाच होता की माझं वेट कमी करायचं होतं. फुल बॉडी स्टिफनेस होती कारण दिवसभर क्लिनिकमध्ये असल्यामुळे. तर मी लास्ट मंथ पासून जॉईन ओके. केल्यामुळे मला खूप चांगला अनुभव आला की लास्ट मंथ मी जेव्हा वेट केलं होतं तेव्हा माझं 80 kg वेट होतं. तर ह्यात 1 महिन्यामध्ये माझं अराउंड 3.5 किलो वजन कमी झालेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फ्लेक्झिबिलिटी वाढलेली आहे. आणि माझं मेटाबॉलिक एज जे होतं ते लास्ट मध्ये मी जेव्हा चेक केलेलं 42 होतं. मग मी आता 1 महिना झाल्यानंतर चेक केलं तर 39 झालेलं आहे बॉडी एज. म्हणजे हा खूप चांगला प्रकार आहे आणि दिवसभर एकदम सकाळी 5 ते रात्री संध्याकाळी 11 पर्यंत एकदम फ्रेश वाटत आहे. त्यामुळे परत हा क्लास जॉईन केलेला आहे. आणि हा परत तुम्ही आता सरावाचे वगैरे मला व्हिडिओ पाठवले ते बघून करू शकलो असतो. पण ते काय होते की व्हिडिओ आहेत आपल्याकडे कशाला उठायचं लवकर 7 वाजता करूया 8 वाजता करूया असं होऊन ते राहून जाते. मग ती एक सवय लागलेली आहे ती सवय कंटिन्यू राहावी यासाठी मी हे जॉईन केलंय. आणि डॉक्टर समीर कदम जे आहेत ते माझे क्लासमेटच आहेत. आम्ही मेडिकल कॉलेजचे आम्ही दोघं बॅचमेट आहोत. मग मला अनुभव आल्यानंतर मी त्यांच्याशी बोलून त्यांनाही जॉईन करायला लावलेलं आहे. त्यामुळे खूप चांगला अनुभव आलेला आहे मला लास्ट 1 मंथ पासून.
म्हणजे पॉझिटिव्हिटी, पॉझिटिव्ह एनर्जी जे म्हणतो आपण ती पूर्णपणे वाढलेली आहे. चिडचिड कमी झालेली आहे दिवसभराची. या सगळ्यामुळे मानसिक हा फायदा पण मला खूप झालेला आहे याच्यामुळे. तरी स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं. आणि हो, डॉक्टर तेव्हा बोलले होते कदम की तुम्ही तुमच्या रेफरन्सने आलेलो आहोत. तर खरं हाच उद्देश आहे, आपण मुळामध्ये अनुभव घ्यावा आणि मग तो दुसऱ्यांना सांगावा. आणि त्याच्यामुळेच कारण की योगशास्त्र हे स्वानुभूतीचं शास्त्र आहे. जेव्हा आपल्याला तो अनुभव येतो तेव्हाच आपण तो समोरच्याला सांगू शकतो आणि त्याचे रिझल्ट आपल्याला मिळतात. तर स्वागत आहे पुन्हा एकदा. हरिओम. येस. सौख्या सौख्या आता 10th आहे, ती पण आपली जुनी साधक आहे. नमस्कार मॅम. मी हा वर्ग गेल्या वर्षी जॉईन केला होता फर्स्ट टाइम आणि 2-3 महिने केल्यानंतर परत या वर्षी जून पासून जॉईन केलंय. मी एक जनरल फिटनेस साठी म्हणून क्लास करते. येस. हरिओम आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुझ्या अभ्यासासाठी सुद्धा आणि साधनेसाठी सुद्धा. हरिओम. थँक्यू मॅम. हे जाधव सर पण आहेत, तुम्ही बोलू शकता. आणि मोटोरोला हा हॅलो. माईक. हा हा. हा हा. नमस्ते. अंदर ना डिव्हाइसचं नाव चेंज करा. हा हो हो करतो. हा ठीक आहे. नमस्ते, मी तुकाराम शेलार. माझी पाठ दुखते आणि जरा थकवा आल्यासारखा वाटतो म्हणून हा क्लास जॉईन केलेला आहे. तर त्याचा मला नक्कीच फायदा होईल असं वाटतंय. येस येस, नक्कीच फायदा होईल. तर हरिओम सगळ्यांना, पुन्हा एकदा स्वागत. येस, जाधव सर दिसतायत. हेही आपले जुने साधक आहेत. शिवाय इथे शिंदे सर आहेत, तेही आपले जुने साधक आहेत. अनम्यूट होऊन बोलू शकता. अच्छा, सारिकाताई, तुमचा नाही झाला का माईकचा इश्यू सॉल्व्ह नाही झाला? बरं, हरकत नाहीये. जर काही इश्यू किंवा एकदा रिजॉईन झाला तर बघा, किंवा इथे चॅटबॉक्स मध्ये टाका जर काही हे असेल तर, हेल्थ इश्यू असेल तर. ठीक आहे. हा येस. तर आता इथे दोन आमचे जुने साधक आहेत, शिंदे सर आणि जाधव सर. तर तुमचंही मनापासून स्वागत. हा शिंदे सर, तुमचा माईक चालू झालेला, बोलू शकता. आज तुमचा व्हिडिओ बंद आहे पण. अच्छा, आज हार्दिक आहे त्यांची लेख. हा बोलू शकता. ऍक्च्युली पप्पा बाहेर गेलेत, त्यामुळे आता येतील थोड्या वेळात. त्यामुळे आता मीच आहे फक्त. तर माझं नाव हार्दिका शिंदे आहे आणि मी 12th आहे. तर मग मी लास्ट मंथ योगा जॉईन केला होता आणि मला खूप बेनिफिट्स दिसले त्याचे. म्हणजे माझं वेट पण कमी झालंय आणि माझी मेंटल स्टेबिलिटी पण आली आहे आणि छान वाटतं रोज सकाळी. म्हणजे दिवस खूप फ्रेश जातो. येस. हे दोघं जण, वडील आणि मुलगी, दोघंही जॉईन असतात वर्गाला. गेले 2 शिंदे सर तर आधीपासूनच आहेत आणि त्यांची लेख गेल्या महिन्यापासून जॉईन झालेली आहे. तर स्वागत आहे पुन्हा एकदा. आणि खूप सारं बरं वाटतं जेव्हा आपण सहपरिवार किंवा आपल्या फ्रेंड्सला घेऊन जेव्हा साधना करतो, तेव्हा आपल्याला पण एक मोटिवेशन मिळतं. एक उद्देश जो आहे आपला, तो नक्कीच इथे पूर्ण व्हायला मदत होते. तर सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आणि आपण आता आपल्या वर्गाला सुरुवात करत आहोत. तर जसं मी सुरुवातीला ओंकार साधना घेतली, त्याप्रमाणेच आपल्या वर्गाला सुरुवात होते. ओंकार साधना, त्याच्यानंतर प्रार्थना आणि त्याच्यानंतर शेवटी आपला शांतीपाठ होऊन वर्ग आपला कम्प्लीट होतो. तर आपल्या वर्गामध्ये काही गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत, त्या मी सांगते. तर तुम्हाला जर पाय मोकळे करून बसायचं असेल तर बसू शकता. बराच वेळ मांडी करून बसणं शक्य होत नसेल तर पाय मोकळे करून बसू शकता. ठीक आहे. तर काही गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत. सुरुवातीला आपण श्वसन मार्गशुद्धी करतो, जी आपल्याला क्लिन्झिंग प्रोसेस आहे, एकेका नाकपुडीने करायची असते. इथे आपल्याला श्वास घेण्याची कृती ही सहज असते, पण सोडताना मात्र आपल्याला तो थोडासा फोर्सफुली सोडायचा असतो. म्हणजे ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशनची कृती, जी आपल्याला कपालभाती जी आपण पुढे करणार त्याच्यासाठी ही जी क्रिया आहे ती आपल्याला मदत करते. त्याच्यानंतर मग आपण ओंकार घेतो आणि काही शुद्धिक्रिया, जसं की कपालभाती ही शुद्धिक्रिया आणि त्राटक ही शुद्धिक्रिया आपण आपल्या वर्गामध्ये घेतो. तर त्राटक म्हणजे काय, तर इथे समोर तुम्हाला ओमची प्रतिमा दिसते. त्या ओमच्या प्रतिमेचं तुम्हाला उघड्या डोळ्यांनी एकदा निरीक्षण करायचं असतं आणि तीच प्रतिमा तुम्हाला बंद डोळ्यांनी तुमच्या आयब्रो सेंटरमध्ये किंवा बंद डोळ्यांनी आपल्या नजरेसमोर आणण्याचा प्रयत्न करायचा असतो. तर हे झालं नेत्रशुद्धी. त्याच्यानंतर आपण वाणी शुद्धी घेतो, ज्याच्यामध्ये ओमचे वेगवेगळ्या स्तरांवरचे उच्चार असतात.
पहिला उच्चार हा उच्च पटीतला. ओम म्हणजे काय? अ, उ, म आणि अर्धचंद्रबिंदी असा हा 3.5 मात्रांचा ओम असतो. पण जेव्हा आपण उच्चार करतो, ओंकार करतो, त्या वेळेला ऊचा उच्चार हा कुठेतरी सायलेंट होत असतो. बरोबर? म्हणजे आपण अ आणि म वरती जास्त आपला फोकस असतो. तर हे जे उच्चार आहेत, जे आपल्याला सुरुवातीचा पहिला उच्चार जो खणखणी स्वरातला असतो, जो आपल्याला आपल्यामधल्या सगळ्या ज्या अब्जावधी पेशी आहेत शरीरामध्ये, त्या सगळ्या जागृत करण्याचा हा पहिला उच्चार असतो, ज्याच्यामुळे आपला आळस झटकून जातो. आपल्यामधली जी झोप आहे ती निघून जाते आणि आपण एक छान असे फ्रेश होऊन जातो ज्या पहिल्या उच्चारामध्ये, जो आपल्याला मोठ्याने करायचा असतो. त्यानंतर आपण आपल्या आवाजाची पातळी मध्यमावरती आणतो. अकार, मकार हा मध्यम प्रमाणात येतो. मग आपण त्याच्यापेक्षा हळू आवाजामध्ये अगदी मकार लांबवलेला म्हणजे जो आवाज तुमच्याच कानाला आवाज ऐकू येईल, त्या हळू आवाजामध्ये आपण हा तिसरा ओंकार करतो आणि त्याच्यानंतर सायलेंटली म्हणजे मानसिक उच्चार जो चौथा असतो, जो खरं आपल्याला स्वतःशी कनेक्ट करतो. तर अशा प्रकारे आपण ही उच्चारांची साधना घेतो आणि मग आपण प्रार्थना घेतो. तर ओंकारचं जे त्राटक आहे हे आपण आठवड्यातून 1 ते 2 वेळेला घेतो. आपण रोज घेत नाही, कारण की त्याच्यामध्ये बराच वेळ जातो. मग बाकीची साधना आपली अर्धवट राहते. पण आज आणि उद्याच्या वर्गामध्ये मी तुम्हाला ते शिकवेन, की आपल्याला कशा प्रकारची ही साधना करायची आहे ते. त्याच्यानंतर मग प्रार्थना जी मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करणार आहे, सुरुवातीची आणि शेवटची म्हणजे शांतीपाठ या दोन्हीही प्रार्थना ग्रुपवर शेअर करीन. आणि वर्गाची सुरुवात ही सुरुवातीला आपण काही छोटे छोटे लुझनिंग एक्सरसाइज जास्त घेतो. ज्याच्यामध्ये आपल्या जसं आता काही जणांना बऱ्याच 2 जणांना इथे पायाचा त्रास आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लांब राहण्यासाठी जे आपल्या शरीरामध्ये छोटे छोटे जॉईंट्स आहेत. आता 2 डॉक्टर इथे आहेत. त्या डॉक्टरांना माहिती आहे, की आपल्या संपूर्ण शरीरामध्ये जे जॉईंट्स आहेत, संपूर्ण आपला जो शरीराचा आकृतिबंध आहे, हा साखळ्यांनी जॉईंट्सने बनलेला आहे. तर ते सगळ्यात महत्वाचं आहे, की ते मोकळं होणं फार गरजेचं आहे. म्हणून अगदी पावलापासून ते आपल्या मानेपर्यंतचे जे आपले सगळे जॉईंट्स आहेत, ते आपण मोकळे करून घेतो. म्हणजे त्या आहेत ज्याला सूक्ष्म व्यायाम म्हणतात किंवा लुझनिंग एक्सरसाइज. त्या आपण करतो आणि मग आपण आपल्या आसनांना सुरुवात करतो. बेसिक टू ॲडव्हान्स असा आपल्या वर्गाचा एक पॅटर्न आहे. पण समोर जसं साधक असतील त्याप्रमाणे ॲडव्हान्स आसनं शिकवली जातात. प्रत्येकाची फ्लेक्सिबिलिटी बघूनच आपण ॲडव्हान्स आसनं घेतो. सरसकट घेत आहे म्हणून सगळंच घेणं असं नाही. साधकाची पण समोर कॅपॅसिटी बघितली जाते. त्याप्रमाणे आपण आपली आसनं घेतो. पुढे जो आहे प्राणायाम. प्राणायाम जो आहे हा आपण आठवड्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात करतो. म्हणजे हा संपूर्ण आठवडा तुम्ही फक्त तुमच्या ब्रीथिंग पॅटर्नकडे लक्ष देणार आहात. नॉर्मली आपण कसा श्वास घेतो आणि सोडतो हेच बऱ्याचशा जणांना माहिती नसतं. तर पहिलं ते जाणून घ्यायचं, की श्वास घेताना आपलं पोट बाहेर आलं पाहिजे आणि श्वास सोडताना पोट आतमध्ये गेलं पाहिजे. ही आहे आपली आयडियल ब्रीथिंग पॅटर्न, जी बऱ्याचशा जणांना माहिती नसते. बघा लहान मुलं आहे ना, लहान मुलाला कधीही सांगावं लागत नाही. त्याचं ते खूप नैसर्गिक सुरू असतं त्याचं श्वास घेणं आणि सोडणं. आपण जर छोटं बाळ बघितलं तर त्याचं पोट श्वास घेताना वर येतं, श्वास सोडताना आत जातं. पण जसजसं आपल्यामध्ये समज वाढत जाते, आपल्यामधला जो एक सगळ्या गोष्टी मला येतात असं जेव्हा आपल्याला समजत जातो, जो अहंभाव आहे आपला तो वाढत जातो, तसं आपलं श्वासाकडे दुर्लक्ष होतं. म्हणून श्वास घेताना पहिल्यांदा आपलं पोट बाहेर आलं पाहिजे, सोडताना आतमध्ये गेलं पाहिजे. ह्याच्यावरती जेव्हा आपलं नियंत्रण येतं, तेव्हा प्राणायाम करणं आपल्याला सोपं जातं. तर हा आहे आपल्या वर्गाचा पॅटर्न आणि आपण कधीतरी छोटीशी एक मेडिटेशन घेतो. चक्र ध्यान आहे ते घेतो आणि त्याच्यानंतर ज्योतिर्त्राटक घेतो. तर अशा प्रकारचे छोटे छोटे मेडिटेशन्स होतात आणि हा आपला 1 महिन्याचा वर्ग अशा प्रकारे कंप्लीट होतो. ठीक आहे. तर वर्ग जेव्हा आपला सुरू होतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी फॉलो करायच्या असतात. म्हणजे हस्तमुद्रा ज्या आहेत त्या. जसं आपण वर्गाला बसतो तेव्हा आपण साधी मांडी घालतो. साधी मांडी घातल्यानंतर हातांची द्रोण मुद्रा करायची. बघा अशा प्रकारे म्हणजे आपल्या हातांचे कप करायचे आणि ते आपल्या असे गुडघ्यावर ठेवायचे. हा. बरं आता हे करताना आपल्या हाताची जी कोपरं आहेत ती नकळत आपण अशी सरळ करतो. तर ती सरळ न करता आपल्याला अगदी रिलॅक्स ठेवायचे. म्हणजे खांदे, कोपरं आणि तुमची मनगट पूर्णपणे रिलॅक्स ठेवायची. जेणेकरून तुमच्या पाठकण्यावरती प्रेशर येत नाही. जेव्हा आपण हात असे ताठ ठेवतो ना, तेव्हा तुमचा स्लाइटली का होईना तुमचा प्रेशर जो आहे तो पाठीच्या मणक्यावर जातो. म्हणून तुमचे खांदे, कोपरं आणि मनगट ही रिलॅक्स ठेवायची. तर ही झाली आपली हातांची द्रोण मुद्रा. त्यानंतर आपल्याला फॉलो करायची आहे ती म्हणजे ज्ञान मुद्रा. जेव्हा आपण त्राटक म्हणजे कुठल्या तरी मेडिटेशन आपण करत असतो, कुठेतरी
ध्यानावस्थेमध्ये आपल्याला बसायचं असतं, स्थिर बसायचं असतं, तेव्हा आपल्याला ध्यान मुद्रा किंवा ज्ञान मुद्रा करायची असते. ती म्हणजे आपला अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळवून घ्यायची. हा, आणि ती आपल्या पुन्हा गुडघ्यांवर ठेवायची. ही झाली आपली ज्ञान मुद्रा, जी आपल्याला ओंकाराचा उच्चार करताना करायची आहे. ठीक आहे. प्राणायाम मुद्रा जी आहे ही मी तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये सांगेन की ती कशी करतात. तर आता फक्त आपल्याला द्रोण मुद्रा आणि ज्ञान मुद्रा फॉलो करायच्या आहेत. आणि पुढे म्हणजे आपल्याला करायची आहे ती म्हणजे नमन मुद्रा. जेव्हा आपली सुरुवातीची प्रार्थना होते आणि शेवटचा शांतीपाठ होतो, त्यावेळेला आपल्याला ही नमन मुद्रा करायची आहे. तर आपल्यापैकी मला वाटत नाही कोणालाही पाठदुखीचा त्रास आहे. कुणीही असं सांगितलेलं नाही की त्यांना पाठीचा त्रास आहे. ही चांगली गोष्ट आहे. बघा, आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतिबंध हा आपल्या पाठकड्यावरती आधारित असतो. जर तो तुमचा फ्लेक्झिबल असेल तर तुमचं वय कितीही वाढू दे, त्या अंकाला काहीही महत्व राहत नाही. पण तुम्ही जर पाठकडा जर तुमचा फ्लेक्झिबल असेल तर तुम्ही जरी वय वाढलं तरी तुम्ही तरुण असता. ठीक आहे. तर आपल्याला ही नमन मुद्रा करायची आहे शांतीपाठ आणि सुरुवातीचं प्रार्थना झाल्यानंतर. तर ते मी तुम्हाला दाखवते कशी केली जाते. त्याच्यानंतर आपण सगळेजण एकत्रित सुरुवात करणार आहोत. तर नमन मुद्रा करताना बघा, हात आपल्या छातीपाशी घ्यायचे. ठीक आहे. त्यानंतर हे जोडलेले हात असे डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. आता मी थोडीशी क्रॉस करते तुम्हाला दाखवायचं. ठीक आहे. आणि मग हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं. सीटचा भाग न उचलता जोडलेले हात कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आणि कमरेतनं पुढे झुकायचं. ठीक आहे. आता सुरुवातीलाच तुम्ही इतके पुढे झुकले जाऊ शकाल की नाही शकाल हे तुमची कॅपॅसिटी आहे. समजा आपल्याला असा सीटचा भाग आपण इतका वर उचलतोय आणि पुढे झुकतोय, तर मग त्याच्यामध्ये फ्लेक्सिबिलिटीचा पुन्हा प्रश्न येतो. त्यामुळे आपल्याला जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जाण्याचा प्रयत्न करा. समजा आपली कॅपॅसिटी एवढीच आहे, हरकत नाही. इथे येऊन थांबा. अट्टहास करताना उगाच सीटचा भाग उचलायचा असं न करता तुमची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढं पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. ही आहे आपली नमन मुद्रा, जी आपल्याला सुरुवातीला करताना मनामध्ये भक्तिभाव आणि शेवटला करताना समर्पण, अशा प्रकारे आपल्याला ही नमन मुद्रा करायची. ज्या क्रमाने आपण खाली जाणार त्याच क्रमाने आपण वर येणार. ओके. तर ही मुद्रा आपल्याला फॉलो करायची. द्रोण मुद्रा, ज्ञान मुद्रा आणि नमन मुद्रा. ठीक आहे. हे सगळ्यांना समजलंय आता. तर आता पुढे जाऊया आपण श्वसन मार्ग शुद्धीकडे. ठीक आहे. तर ही शुद्धी कशी केली जाते बघा. कोणाला हायपर ऍसिडिटी नाहीये ना आपल्या याच्यामध्ये, किंवा पोटाचं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालेलं नाहीये ना, अल्सर, अपेंडिक्स किंवा हर्नियासारखं. ठीक आहे. मग हे तुम्ही सगळेजण करू शकता. तर श्वसन मार्ग शुद्धीमध्ये सुरुवातीला आपण एकेका नाकपुडीने करणार, उजवी आणि त्याच्यानंतर डावी. तर इथे आपल्याला स्ट्रोक्स द्यायचे आहेत. फोर्सफुली स्ट्रोक्स असतील. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन, जसं मी मगाशी बोलले त्याप्रमाणे. तर मी तुम्हाला दाखवते कसं करतात. तर सुरुवातीला आपण डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करणार. ठीक आहे. आपला उजवा जो हात आहे तो आपल्या अशा पोटावर ठेवायचा. ठीक आहे. आधी बघून घ्या, जे नवीन साधक आहेत त्यांनी बघून घ्या. जुन्या साधकांना माहिती आहे ही कृती कशी केली जाते. ठीक आहे. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद केली, उजवा हात पोटावर ठेवलाय. ठीक आहे. उजवीने एक श्वास भरून घ्यायचा, आपलं पोट हळूहळू बाहेर येतं आणि घेतलेला श्वास फोर्सफुली बाहेर सोडायचा. बघा तुम्हाला दिसेल. पुन्हा श्वास घ्यायचा, पोट बाहेर येत आहे. घेतलेला श्वास फोर्सफुली सोडताना पोट आतल्या दिशेला जातं. तर असे आपल्याला 10 to 15 स्ट्रोक्स द्यायचे आहेत. ऍक्टिव्ह एक्झलेशन, श्वास सोडताना इनव्हर्स स्ट्रोक द्यायचा आहे पोटाला. दिसलंय प्रत्येकाला? जे नवीन साधक आहेत त्यांनी फक्त अंगठ्याने सांगा की हे दिसलंय. ओके. शर्वरीताई दिसलंय व्यवस्थित? पल्लवीताईंना दिसलंय? ओके. कदमचं तुम्हाला दिसलंय? कळलंय ना? जे नवीन साधक आहेत त्यांना कळलेलं आहे. ठीक आहे. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन, आपल्याला 10 to 15, 10 ते 15 स्ट्रोक्स देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. जेव्हा आपण हे स्ट्रोक्स देतो तेव्हा नकळत चेहरा ताणतो किंवा नकळत एखादी आठी येते कपाळावरती. तर आपल्याला जाणीवपूर्वक चेहरा शांत ठेवायचा आहे आणि आपल्या सगळ्या ज्या कॉन्शियसनेस आहेत त्या आपल्या स्टमककडे, आपल्या पोटाकडे घेऊन जायचे. तर ठीक आहे. सुरुवात करूया आपण ह्या श्वसन मार्ग शुद्धीला, जे आपण एकेका नाकपुडीने करणार आहोत.
तर साधी मांडी घाला. उद्या आपण स्वस्तिकासन, पद्मासन जे काही आहे ते उद्याच्या वर्गात बघूया. आज आपण अगदी साधी मांडी घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. हातांची द्रोणमुद्रा म्हणजे हातांची बोटं एकमेकांना जोडून ती आपल्या गुडघ्यांवर ठेवायची. हाताची कोपरं शरीराच्या लगत ठेवा आणि डोळे अलगद मिटून घ्या. चेहरा शांत. पुन्हा एकदा जाणीव आपल्या पावलापासून मस्तिष्कापर्यंत घेऊन जाऊया. आपण जी बैठक धारण केली आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसूया. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. करणार आहोत आपण श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करून घ्या. उजवा हात तुमच्या पोटावर ठेवा. उजव्या नाकपुडीने आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. पोट हळूहळू बाहेर येत आहे आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडा. पोट आतल्या दिशेला जात आहे. बरोबर. असे आपल्याला एकूण 10 ते 15 स्ट्रोक द्यायचे. सुरू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. हात गुडघ्यावर ठेवा. दोन्ही हात डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. जाणीव तुमची उजव्या नाकपुडीकडे घेऊन जा. किंचितसा बदल जाणवत असेल तुम्हाला दोन्ही नाकपुड्यांमध्ये. डोळे बंद करून हा बदल अनुभवण्याचा प्रयत्न करा. हीच ऍक्शन लेफ्ट नॉस्ट्रिलने. आता उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद, डोळे मिटलेले आहेतच. डावा हात आपल्या पोटावर ठेवा. हे फक्त आज आपल्याला ह्याची जाणीव होण्यासाठी आपण पोटावर ठेवलाय. ठीक आहे. तुमचे खांदे रिलॅक्स ठेवा. पाठीतनं आपल्याला सरळ बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. पोट हळूहळू बाहेर येत आहे आणि घेतलेला श्वास हलकासा बाहेर जोरात सोडताना पोटाला इनवर्ट स्ट्रोक आणि ह्या कृतीला सुरुवात. पुन्हा एकदा 10 ते 15 आवर्तनं करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. एकेका नाकपुडीने आपण श्वसन मार्ग शुद्धी केली. क्लेन्झिंग प्रोसेस, त्याची अनुभूती. आता एक आवर्तन आपण दीर्घ श्वसनाचं करूया. आहे तो श्वास सोडून द्या. यथाशक्ती एक दीर्घ श्वास भरून घ्या. आपापल्या क्षमतेने मोठा श्वास भरून घ्यायचा आणि संथ गतीने सोडून देऊया. स्लोली, कम्प्लिटली ब्रीथ आउट. ठीक आहे. श्वसन मार्ग शुद्धी प्रत्येकाला समजली कशी केली जाते. आता हे आपण उद्यापासून हळूहळू आपली ही प्रॅक्टिस चालू ठेवणार 3 ते 4 दिवस आणि मग आपण कपालभातीला सुरुवात करणार. आता आपण बघूया की त्राटक कसं केलं जातं. ओमच्या प्रतिमेचं निरीक्षण आणि त्याच्यानंतर केले जाणारी वाणीशुद्धी कशी केली जाते. तर त्राटक आपल्याला सहज करता येईल. वाणीशुद्धीचे जे उच्चार आहेत ते मी तुम्हाला दाखवते की आपल्याला आपल्या आवाजाची पातळी कशी ठेवायची आहे. तर इथे आपल्याला हातांची ज्ञानमुद्रा करायची आहे. पहिला जो उच्चार आहे हा आपला खणखणी स्वरातला असणार आहे. त्याच्यामध्ये अचं प्रमाण जे आहे हे 80% आणि मचं प्रमाण हे 20%. आपल्याला अगदी मोठ्या स्वरूपामध्ये म्हणजे वैखरी वाणी ज्याला आपण म्हणतो, खणखणी स्वरातला पहिला उच्चार जो आपल्या शरीरातले पेशीने पेशी जागृत करतो. मी दाखवते तुम्हाला, मग आपण सगळे एकत्रित करूया. तर एक श्वास भरून घ्यायचा. बरं, हा उच्चार करताना सुद्धा आपल्याला मोठा करायचा आहे, त्यामुळे कपाळावर चेहऱ्यावर विनाकारण एक त्रास किंवा एक स्ट्रेस येतो. तर आपल्याला अगदी सहजपणे ही कृती करायची. एक श्वास भरून घ्यायचा. हा पहिला उच्चार. आवाजाला प्रत्येकाला मोठा खणखणी स्वरातला हा उच्चार हा पहिला करायचा आहे. त्यानंतर मध्यम वाणी म्हणजे मध्यम पट्टीतला अकार मकार समप्रमाण. श्वास भरून घ्यायचा.
तिसरा उच्चार हा अगदी हळू आवाजामध्ये म्हणजे मध्यमापेक्षा सुद्धा कमी आवाज, ज्याला आपण पश्चंती वाणी म्हणतो किंवा खर्ज स्वरातला म्हणतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला अकार जो आहे हा 20% आणि मकार हा 80%. तुमच्याच कानांना हा आवाज ऐकू येईल इतक्या हळू आवाजामध्ये आपल्याला हा तिसरा उच्चार करायचा. तोही दाखवते एक श्वास भरून घेऊन. इथे तुम्ही एक करू शकता, जेव्हा तुम्ही मकार कराल ना तेव्हा जर तुम्ही दातांवर दात लावले, ओठ मिटले, की तुम्हाला जे व्हायब्रेशन्स आहेत ते अजून छान प्रमाणामध्ये जाणवायला सुरुवात होते. ठीक आहे, हा आहे आपला तिसरा उच्चार. चौथा उच्चार जो आहे हा तुमचा मानसिक असेल, याला कुठलंही प्रमाण नाही. मनातल्या मनात आपल्याला हा चौथा उच्चार करायचा आहे. त्याच्यानंतर होईल मग आपली प्रार्थना, जी आपण वर्गामध्ये नेहमी घेतो. ठीक आहे, सुरू करूया आपण आता. आता हे छोटंसं मेडिटेशन पण होऊन जाईल तुमच्यासाठी. मी आता इथे ओमची प्रतिमा तुम्हाला शेअर करते. तोपर्यंत तुम्हाला थोडेसे पाय मोकळे करून घ्यायचे असतील तर करून घ्या आणि मग पुन्हा साधी मांडी घाला. बरं, थोडेसे पाय मोकळे करायचे असतील तर करून घ्या. म्हणजे कसे करता, असे समोर घ्या, थोडेसे दाखवते तुम्हाला आणि मग आपण करूया ते उच्चार. ठीक आहे, थोडंसं पावलांमध्ये हालचाल करा. अँकल जॉईंट मधून पावलं थोडीशी वर खाली करून घ्या. पायाची बोटं स्ट्रेच करा जास्तीत जास्त. पायाचा अंगठा, दोन्ही पावलांची बोटं स्ट्रेच करायची, रिलॅक्स करायची. बोटं स्ट्रेच करा, रिलॅक्स करा. आपण थोडंसं एंडिंगला घेऊया त्राटक साधन. ठीक आहे, पायांची बोटं स्ट्रेच करा, रिलॅक्स करा, स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच. म्हणजे 5 बोटं जी आहेत, थोडंसं आपण पावलामध्ये आज अंतर घेतलंय जोडून न घेता. ठीक आहे, स्ट्रेच करायची, रिलॅक्स करायची. आता चवड्याचा भाग थोडासा ओपन, फोल्ड आणि अनफोल्ड करायचा. म्हणजे अंगठा आत घेऊन त्यावर 4 बोटं फोल्ड करायची, ओपन करायचं, मग 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. अशा प्रकारे फक्त आपल्या चवड्याच्या भागामध्येच हालचाल करायची. बरं, आता हे जेव्हा मी तुम्हाला काही शिकवत असते, दाखवत असते, तर शक्यतो माझी विंडो ओपन ठेवत जा, म्हणजे तुम्हाला लक्षात येतील कृती आपण कशा करायच्या आहेत. जर तुम्ही गॅलरी व्ह्यू ठेवला ना तर तुम्हाला लक्षात नाही येणार आणि मग काहीतरी चुकीचं होऊ शकतं. पण शक्यतो माझी विंडो ओपन करा. हा, हे सगळ्यांनी करायला हरकत नाहीये. दोन्ही पाय समोर घ्यायचे आणि दोन्ही आपल्या फक्त चवड्याचा भाग फोल्ड आणि अनफोल्ड करा. तर ज्यांना पायाची दुखणी आहे त्यांच्यासाठी हे थोडंसं का होईना उपचारात्मक ठरू शकतं. पुढे मी त्यांना सांगेन की अजून त्यांनी काय करायला पाहिजे ज्याच्याने आपली दुखणी थोडीफार तरी कमी होऊ शकतात. ठीक आहे, हे झालं की आता पावलं जोडून घ्या, दोन्हीही पावलं जोडून घ्या. अँकल जॉईंट्स मधनं पाऊल स्वतःकडे खेचायचं आणि जमिनीकडे स्ट्रेच करायचं. जमिनीकडे स्ट्रेच करा, बरोबर. स्वतःकडे खेचून घ्या आणि जमिनीकडे स्ट्रेच करा. स्वतःकडे खेचून घ्या, जमिनीकडे स्ट्रेच करा. पुन्हा स्वतःकडे घ्यायचं, जमिनीकडे स्ट्रेच करायचं. आता पुन्हा पावलं जोडून घ्या. ठीक आहे, आता आपल्याला रोटेशन करायचंय. दोन्हीही पावलं एकत्रित एकदा उजवीकडे घ्या, मग पुढे स्ट्रेच करा, डावीकडे आणा आणि स्वतःकडे घ्या. अशा प्रकारे सावकाशपणे उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवायचे. बरोबर, उजवीकडे न्यायची, पुढे आणायची, डावीकडे आणायची, स्वतःकडे घ्यायची. अशा प्रकारे 3 ते 4 वेळेला तुम्ही ही कृती करू शकता. बरोबर, आणि आता विरुद्ध बाजूने 3 ते 4 वेळेला डावीकडून पुढे स्ट्रेच करायची, उजवीकडे मागे आणायची. 3 ते 4 वेळेला. बरोबर, आता एक सोपा अजून एक प्रकार करूया. दोन्ही पाय रिलॅक्स ठेवा, रिलॅक्स करा. ठीक आहे, हात आपले मागे आहेत, पाठीतून सरळ बसण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, आता आपल्या दोन्हीही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि ती पकड तुमच्या उजव्या गुडघ्याच्या खाली द्यायची. सगळ्यांनी हाताची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली द्या. ठीक आहे, अंगठे तुमचे वरच्या बाजूला असतील आणि हातांची 4 बोटं ही खालच्या बाजूला असतील. हा,
पाठीतनं सरळ आहोत. फक्त उजवा पाय आपल्याला जमिनीतनं घासत सरळ करायचा आहे, फोल्ड करायचा आहे. हा, सरळ आणि पुन्हा फोल्ड करायचं. फोल्ड करूया, सरळ करूया, फोल्ड, सरळ, 3 ते 4 वेळेला फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, बरोबर, फोल्ड, सरळ. पुन्हा पाय फोल्ड करा आणि आता वर उचला, खाली ठेवा, वर उचला, खाली ठेवा, वर, खाली, वर, खाली, बरोबर. पुन्हा पाय वर घ्या आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, तुमचा अंगठा खाली जमिनीकडे येऊ देत, वरच्या वर न करता खाली अंगठा येऊ देत जमिनीकडे. 2, सावकाशपणे, 3, 4, बरोबर, 5. विरुद्ध बाजूने करूया, दिशा बदल करायची. डावीकडून उजवीकडे 1, 2, 3, 4, 5. सावकाश तुमचा उजवा पाय सरळ करा आणि ह्याच कृती डाव्या पायाने. पुन्हा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. ती पकड डाव्या गुडघ्याच्या खाली घ्या. डावा पाय फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा आहे. जमिनीला घासत पाय फोल्ड करा आणि सरळ करा. पाय फोल्ड, सरळ, पाय फोल्ड, सरळ, फोल्ड आणि सरळ. पुन्हा पाय फोल्ड करायचा आणि आता वर उचलायचा, खाली ठेवायचा. अप, डाऊन, अप, डाऊन, अप, डाऊन, अप, डाऊन, बरोबर. पुन्हा वर उचला आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, हा, तुमचा पाय जास्तीत जास्त जमिनीकडे जाऊ देत. 2, 3, बरोबर, 4 अँड 5. विरुद्ध बाजूने करूया. 1, 2, 3, 4 अँड 5. बरोबर. सावकाश थांबायचंय. तुमचा डावा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. रिलॅक्स. आता आपल्याला एक सोपं आसन घालायचं की जे सगळ्यांना जमू शकतं. तर काय करा, सगळ्यांनी एकत्रित दोन्ही पाय लांब करा, दोन्हीही पाय लांब करा एकमेकांपासनं. ठीक आहे. आता आपला जो डावा पाय आहे ना, तो फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या जवळ घ्या. ठीक आहे. हा, घेतलं. आता आपली डाव्या पायाची मांडी आणि पोटरी याच्यामध्ये बघा गॅप राहते, ही खाच होते. डाव्या पायाची मांडी आणि पोटरी जेव्हा आपण तो पाय फोल्ड करतो ना त्यावेळेला, बरोबर, तिथे आता आपल्याला हे उजवं पाऊल फिक्स करायचंय. उजवा पाय फोल्ड करायचा आणि तुमची डाव्या पायाची मांडी आणि पोटरी त्याच्यामध्ये जी गॅप आहे तिथे तुम्हाला हे उजवं पाऊल फिक्स करायचंय. हा, तर याला म्हणतात स्वस्तिकासन किंवा सुखासन. बिकॉज कारण की याच्यामध्ये तुमच्या कुठेही तुमच्या गुडघ्यावर प्रेशर येत नाही, तुमच्या पोटरीवर प्रेशर येत नाही, अँकलवर प्रेशर येत नाही. तुम्ही आरामात या स्थितीमध्ये बसू शकता. जर कोणाला पद्मासन पटकन जमत नाहीये, अर्ध पद्मासन जमत नाहीये, वज्रासनामध्ये त्रास होतो, तर अशा वेळी तुम्ही हे स्वस्तिकासनची प्रॅक्टिस करायची. मग तुम्हाला ही जी पुढची ऍडव्हान्स आसन आहेत ना ती अजून सोपी जातात करायला. ठीक आहे. आता इथे पुन्हा आपल्याला हे मेडिटेटिव्ह आसन आहे, त्यामुळे हातांची ज्ञानमुद्रा करायची आहे. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं जोडून घ्यायची. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटून घेऊया आणि पुन्हा एकदा हा संपूर्ण आकृतीबंध तपासून पाहूया. आपण जी स्थिती धारण केली आहे त्या स्थितीमध्ये स्थिरता आणण्याचा प्रयत्न. चेहरा शांत, आणि करणार आहोत आपण आता नेक रोटेशन. आपल्यापैकी कोणालाही असा त्रास नाहीये पाठीचा आणि मानेचा, कोणी सांगितलं नाहीये. त्यामुळे आज आपण हलकसं फुल रोटेशन करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आता सगळ्यांनी आपली मान पुढे झुकवायची आहे, फक्त मान पुढे झुकवायची. डोळे उघडायला हरकत नाहीये. आणि आता सावकाश मान आपली उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे अशी क्लॉकवाईज फिरवून घ्या. पुन्हा मध्ये आलीये. आता मान आपली डावीकडे मागे, उजवीकडनं पुढे, अँटी क्लॉकवाईज. एकदा क्लॉकवाईज एकदा अँटी क्लॉकवाईज असं अल्टरनेट फिरवून घेऊया. पुन्हा मान मध्ये आलीये. पुन्हा मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे घेऊन या. सेकंड राऊंड अल्टरनेट, मान डावीकडे मागे, उजवीकडनं पुढे,
आता जो आपण शेवटचा राऊंड करणार आहोत तेव्हा डोळे अलगद मिटून घ्या सगळ्यांनी आणि सावकाश मान आपली उजवीकडे मागे घेऊन जा. डावीकडनं पुढे आणा आणि डावीकडून मागे, उजवीकडनं मध्ये. मध्ये आल्यानंतर थांबायचंय आणि सावकाश मान सरळ करायची. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. नेक रोटेशन अतिशय महत्वाचं. थायरॉइड सारखे आजार तर लांब राहतातच, पण त्याचबरोबर आपलं बीपी सुद्धा याच्यामुळे कंट्रोलमध्ये राहतो. सर्वांनी आता जे आपण आसन घातलंय ते सोडून द्यायचं. जो उजवा पाय वर आहे तो सावकाश हाताच्या आधाराने वर उचलायचा आणि तो सरळ करायचा. मग डावा पाय सरळ करा. आता हेच आसन आपण विरुद्ध बाजूने करूया. ठीक आहे. आता उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. उजव्या पायाची पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे तिथे तुमचं डावं पाऊल फिक्स करा. तुमचा अंगठा हलकासा वरच्या बाजूला डोकावेल, म्हणजे तो एकदम आतमध्ये इन्सर्ट होत नाही. ठीक आहे. पुन्हा हातांची ज्ञान मुद्रा. आता आपण करणार आहोत एक छोटस ध्यान त्राटक शुद्धिक्रिया. हातांची ज्ञान मुद्रा. हातांची कोपरं शरीराच्या लगत आहेत. खांदे आपण हलकेसे जमिनीच्या दिशेने सैल सोडलेले आहे. डोळे अलगद मिटून पुन्हा एकदा आपला आकृतीबंध तपासून पाहूया. अगदीच कुणाला अनकम्फर्टेबल वाटत असेल या स्थितीमध्ये तर साधी मांडी घालून बसायला हरकत नाहीये. पण आपल्याला पुढची निदान 5 मिनिटं तरी कुठलीही हालचाल न करता स्वस्थ बसून राहायचंय. म्हणून बैठक आपली आपण सुखावह धारण करा. डोळे मिटून आपला संपूर्ण आकृतीबंध तपासून पाहूया. पावलापासून मस्तिष्कापर्यंत. श्वासाची जाणीव. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचितसा दाब आणून तिथून जो रक्ताचा प्रवाह सुरू आहे त्या प्रवाहाचे सटल व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवत आहेत का, तिथे आपलं मन केंद्रित करून घेऊया. ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो त्याची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. अलगद डोळे उघडायचे आणि समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न करा. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, अर्धचंद्रबिंदी हा संपूर्ण तपशील आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेऊया. आपण करतोय नेत्रशुद्धी, बहिर त्राट. उघड्या डोळ्यांनी ओमला आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत. अव्यक्त परमेश्वराचं हे व्यक्त स्वरूप ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे असा माऊलींनी वर्णन केलेला गणेश रूपी ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. त्रिगुणातीत कालातीत ओम, मंत्रांचा बीजमंत्र ओम आपल्या डोळ्यांमध्ये आपण सामावून घेत आहोत. निर्गुण निराकार ओम. गीता आपल्याला सांगते ब्रह्माचं एकाक्षरी रूप ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. डोळे जड होत असतील, पाणी येऊ लागलं असेल तर अलगद डोळे मिटून घ्या आणि हा ओम आपल्या आयब्रो सेंटरमध्ये, भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश, ज्यापासून उत्पत्ती झाली, स्थिती लाभली आणि लय प्राप्त झाली असा हा त्रिगुणातीत कालातीत ओम, त्याचं स्मरण, मनन, चिंतन. ओम दिसेल न दिसेल पण मनात ओमचेच विचार, ओमचं मनन आणि ओमचं चिंतन. ओममय होण्याचा प्रयत्न, मनाने स्थिरता. करणार आहोत
वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरचे उच्चार. पहिला उच्चार हा खणखणी स्वरातला उच्च पटीतला. बेंबीच्या रेठापासून पहिला उच्चार करूया. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घेऊन उच्चार. शरीरातल्या पेशीने पेशी जागृत झाल्या. दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला अकार मकार समप्रमाणात. एक सहज श्वास भरून घेऊया. ओम. तिसरा उच्चार हा अगदी हळू आवाजामधला खर्ज स्वरातला. अकाराचं प्रमाण 20% आणि मकार 80%. एक सहज श्वास भरून घेऊया. ओम. चौथा उच्चार हा मानसिक असेल, याला कोणतंही प्रमाण नाही. योग साधनेचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे शरीराला मनाशी जोडणं. हा चौथा उच्चार आपल्याला शरीराला मनाशी जोडतो, देहानंदाकडून दिव्यनंदाकडे नेतो. असा हा मानसिक उच्चार. आणि याकरिता एक सहज श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा याची अनुभूती आपण या क्षणी घेत आहोत. खूप छान आणि स्थिर वाटतंय, शांत वाटतंय. मनातले विचार आपोआप बाजूला झालेत. मन शांत एकाग्र झाले. प्रार्थना. दोन्ही हात जोडून माझ्या मागोमाग आपण ही बोला. ओंकारं बिंदु संयुक्तम्. ओंकारं बिंदु संयुक्तम्. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. ही प्रार्थना आपल्याला असं सांगते की योगीजन नित्यनियमाने ज्या बिंदूसहित ओंकाराचे ध्यान करतात, अशा इच्छापूर्ती आणि मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. ही आहे आपली सुरुवातीची प्रार्थना. आपण करणार आहोत आता शांतीपाठ. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे, हात जोडलेलेही तसेच ठेवायचे. शांतीपाठ माझ्या मागोमाग आपण बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदं. ओम पूर्णमद पूर्णमिदं. पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णस्य पूर्णमादाय. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हा शांतीपण आपल्याला असं सांगतो की ज्या पूर्णत्वापासून ही सृष्टी निर्माण झाली आहे, त्या पूर्णत्वापासून आपणही निर्माण झालोय आणि आपण शेवटी त्या पूर्णत्वालाच अर्पण होणार आहोत. आपली साधना ह्या परमतत्वाला आपण समर्पित करतो.
त्रिविधही ताप म्हणजेच आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक अशा त्रिविधही तापातून आमची शांती हो ही प्रार्थना आपण शेवटी करतो. आज सोमवार आहे, त्यामुळे आपण महामृत्युंजय मंत्राचं पठण घेणार आहोत आणि मग आपला वर्ग संपवणार. जोडलेले हात तसेच ठेवायचे आहेत. आपल्या सगळ्यांच्या अंतरंगामध्ये एक शक्ती आहे, परमशक्ती आहे, ज्याच्यामध्ये साक्षात भगवान शिवशंकर राहतात असं म्हटलं जातं अध्यात्मामध्ये. त्या शक्तीला जागृत करण्याचं आपण एक प्रयत्न करूया. शरीर आणि मनाला स्थिरता देण्याचं, स्थैर्य देण्याचं हा महामृत्युंजय मंत्राचं पठण एकत्रित करूया. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मोक्षीमामृता. ओम शांती शांती शांती. करणार आहोत नमन मुद्रा. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. आपले जोडलेले हात कपाळ जमिनीवर आणण्याचा प्रयत्न. आपल्यातला सगळ्या नकारात्मक भावना, सगळे वाईट विचार, अहंकार आपण सगळं ओमच्या चरणी समर्पित करूया. समर्पण, शरणागत भाव आणि प्रचंड आत्मविश्वासाने, आनंदाने, उत्साहाने आपल्या आठवड्याची आणि या दिवसाची सुरुवात करूया. सगळ्यांनी सावकाश कमरेतनं सरळ व्हायचं. जोडलेले हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना ठेवूया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटणार आहोत आपण उद्या सकाळी 5:50 ला. ठीक आहे. आजचा वर्ग फक्त एक सगळ्या सूचना देण्यापुरता होता. उद्यापासून आपला प्रॉपर वर्ग सुरू होणार. जसं आपण आज ज्या सूचना दिल्या त्या फॉलो करू. ठीक आहे. उद्या थोडंसं अष्टांग योग बद्दल थोडक्यात माहिती देईन 1 ते 2 मिनिटांमध्ये आणि मग आपण आपला नेहमीचा वर्ग सुरू करू. ठीक आहे. तर हरिओम सगळ्यांना. धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या दिवसाच्या. आणि नवीन साधकांचं सुद्धा स्वागत. आणि असाच उत्साह कायम ठेवायचा आहे आणि आपली साधना नियमित आणि निरंतर चालू ठेवायची आहे. ठीक आहे. हरिओम. बरं, जर कोणाला काही शंका किंवा डाऊट असतील आत्ता, तर प्लीज मला आता दुसऱ्या वर्गाला जॉईन व्हायचंय. त्यामुळे तुम्ही मला ग्रुपमध्ये माझा नंबर आहे, तुम्ही मला कॉल करू शकता. पल्लवी नाही सॉरी सारिकाताई, तुमचं राहिलं होतं ना बोलायचं, तर तुम्ही मला नंतर एकदा कॉल केलात ना तरी चालेल. म्हणजे साधारण 9च्या नंतर, 9, 9:30च्या नंतर कॉल करा. मग ज्या काही असेल तुमचं राहिलेलं बोलायचं ते आपण बोलून घेऊ. ठीक आहे. तर सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा आजच्या दिवसाच्या. भेटूया उद्या सकाळी 5:50. हरिओम. धन्यवाद. मीटिंग एंड करते.